नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2। या पाठातून प्राप्त करण्याच्या क्षमता, वनस्पती व प्राण्यांमधील प्रजननाची कार्यप्रणाली स्पष्ट करता येणे। आज आपण वनस्पतीमध्ये होणारे प्रजनन जाणून घेणार आहोत। थोडक्यात आपण मागील भागामध्ये काय शिकलेलो आहोत त्याचा आढावा घेऊ। मागील भागामध्ये सुरुवातीला आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यातील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एकपेशीय सजीवांमध्ये होणारे अलैंगिक प्रजनन अभ्यासलेले आहे। हे अलैंगिक प्रजनन द्विविभाजन, बहुविभाजन व कलिकायन या पद्धतीने होते। दुसऱ्या भागामध्ये आपण बहुपेशीय सजीवांमध्ये होणारे अलैंगिक प्रजनन अभ्यासले। हे अलैंगिक प्रजनन प्रामुख्याने खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन, पुनर्जनन, रिजनरेशन, मुकुलायन म्हणजेच बडिंग, शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन आणि बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन या विविध प्रकारांनी घडून येते। तर लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे जाणून घेण्या अगोदर थोडक्यात अलैंगिक प्रजनन आपण समजून घेऊ। अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती विना एकाच जीवाने नवजात जीवनिर्मिती केली जाते, परंतु लैंगिक प्रजननामध्ये पुयुग्मक व स्त्रीयुग्मक या दोन जनक पेशींचा सहभाग असतो। तर लैंगिक प्रजनन म्हणजे काय, तर पुयुग्मक व स्त्रीयुग्मक या दोन जनक पेशींच्या सहाय्याने होणारे प्रजनन म्हणजेच लैंगिक प्रजनन होय। या लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येतात। पहिली प्रक्रिया आहे युग्मक निर्मिती आणि दुसरी प्रक्रिया आहे फलन। याचा विस्ताराने अभ्यास आपण मागील भागात केलेला आहे। थोडक्यात आपण युग्मक निर्मिती जाणून घेऊ। युग्मक निर्मिती या प्रक्रियेत जनक पेशी ज्या असतात या जनक पेशींचे अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होते, म्हणजे 2n या द्विगुणी जनक पेशी आहेत। अर्धसूत्री विभाजनाने यांची संख्या निम्मी होते म्हणजेच nn। अशा प्रकारे अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते आणि या अर्धगुणी युग्मकां ज्या आहेत यामुळे या जनक पेशी ज्या आहेत या एकगुणी म्हणजेच हॅप्लॉइड प्रकारच्या असतात। तर या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते आणि त्यामुळे या निर्माण होणाऱ्या जनक पेशी या एकगुणी असतात। ही झाली युग्मक निर्मिती। फलन, फलन या प्रक्रियेत पुयुग्मक व स्त्रीयुग्मक या दोन एकगुणी पेशींचा संयोग होऊन काय होतंय, तर एका द्विगुणी युग्मनजाची म्हणजे झायगोट, बघा या ठिकाणी पुयुग्मक एकगुणी, स्त्रीयुग्मक एकगुणी आणि या दोघांचा संयोग होऊन तयार झालेला हा युग्मनज जो आहे हा काय आहे बघा, डिप्लॉइड आहे। तर झायगोट म्हणजेच हा जो द्विगुणी जो आहे हा युग्मनज तयार होतो। तर थोडक्यात फलन या प्रक्रियेत एकगुणी पुयुग्मक व एकगुणी स्त्रीयुग्मक या पेशींचा संयोग होऊन या द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते।
तर वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन कशा प्रकारे घडून येते ते आपण बघूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतींमध्ये असणारा फूल हा जो अवयव आहे, फूल हे वनस्पतींमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक अंग आहे. तर या फुलाची रचना आणि फुलामध्ये कशा प्रकारे लैंगिक प्रजनन घडून येतं आणि पुढील जीवाची म्हणजे तशाच प्रकारची वनस्पती कशी निर्माण होते हे आपण जाणून घेणार आहोत. फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक अंग आहे. बघा, या फुलामध्ये असणारे हे विविध घटक कशा प्रकारे हे घटक प्रजननाचे काम करतात, हे घटक कोणकोणते आहेत, कशा प्रकारे फुलामध्ये फळ तयार होते आणि हे फळ तयार होण्यासाठी इतर कोणकोणते बाह्य घटक कारणीभूत ठरतात त्याविषयी आपण माहिती इथे घेणार आहोत. अभ्यास आपण बाहेरून आत करणार आहोत. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. तर ही 4 मंडले कोणकोणती आहेत? पहिला आहे निदलपुंज म्हणजेच कॅलॅक्स. हे जे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी हिरव्या रंगाचा भाग हा आहे निदलपुंज. निदलपुंजातील घटक दलांना निदल असे म्हणतात आणि हे हिरव्या रंगाचे असतात. पुढचा घटक आहे दलपुंज. दलपुंजातील प्रत्येक घटक दलाला पाकळ्या असं म्हणतात आणि या पाकळ्या विविध रंगाच्या असतात. कीटकांना आकर्षून घेण्यासाठी या पाकळ्यांचा उपयोग होतो. तर निदलपुंज आणि दलपुंज ही जी 2 मंडल आहेत, या मंडलामध्ये तुम्हाला हे आतमध्ये हा जो भाग दिसतो आहे हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे आणि या घटकाचं संरक्षण हे या निदलपुंज आणि दलपुंजामुळे होत असतं. म्हणजेच निदलपुंज आणि दलपुंज हे फुलाच्या आतील मंडलाच्या संरक्षणाचं काम करतात आणि म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हटले जाते. पुढचा घटक आहे पुमंग, अँड्रोशियम. तर पुमंग हा झाला नर अवयव. यामध्ये पुंकेसर असतात आणि या पुंकेसराच्या टोकावर एक परागकोश असतो आणि पुढचा घटक आहे जायांग, गायनेशियम. तर जायांग हा मादी अवयव आहे. यामध्ये स्त्री केसर असतो आणि स्त्री केसराच्या तळाशी एक अंडाशय असते. तर पुमंग आणि जायांग हे घटक प्रजननाचं काम करतात आणि म्हणून पुमंग व जायांग यांना आवश्यक मंडले असे म्हणतात. तर अशा प्रकारे पुमंग हे पुल्लिंगी दल आहे तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. तर या फुलाचे भाग आपण बघितले. पहिला आहे बघा निदलपुंज म्हणजेच हा भाग हिरव्या रंगाचा भाग. त्यानंतर दलपुंज
म्हणजेच या पाकळ्या, पुमंग म्हणजेच अँड्रोशियम हा भाग आणि छायांग म्हणजेच गायनेशियम. आपण आता या दलपुंज म्हणजेच पाकळ्या आणि मिदलपुंज म्हणजे हा हिरवा भाग. तर मिदलपुंज आणि दलपुंज ही अतिरिक्त मंडले आहेत आणि पुमंग व छायांग ही आवश्यक मंडले आहेत. आता पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. सुरुवातीला मी सांगितलं. याचे भाग बघा, फिलामेंट आणि अँथर म्हणजेच वृंत आणि परागकोश. बघा हे अँड्रोशियम या ठिकाणी चित्रात दिसते तुम्हाला. प्रत्येक फुलामध्ये आपल्याला हे असे पुमंग दिसून येतात. जास्वंदीचं फुल घेतलं तर या ठिकाणी हे बघा आहेत पुमंग. हा सगळा भाग आहे पुमंगाचा. तर पुमंगातील घटक दल जे आहेत याला पुंकेसर असं म्हणतात. पुंकेसर या ठिकाणी पुंकेसरामध्ये काय असतं, या ठिकाणी हा खालचा जो दांडा आहे याला म्हणतात वृंत म्हणजेच फिलामेंट. तर प्रत्येक पुंकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकाशी काय असतो, परागकोश असतो. हा अँथर, हा बघा हा आहे परागकोश. आणि या परागकोशामध्ये परागकण असतात, पॉलन ग्रेन्स. तर हा झाला वृंत, त्यानंतर हा झाला परागकोश आणि परागकोशामध्ये असणारे परागकण. आता या परागकोशामध्ये हे 4 कप्पे तुम्हाला या ठिकाणी दिसतात बघा. 4 कप्पे असतात आणि या कप्प्यांना कोष्ठक म्हणजेच लोक्युल्स असं म्हटलं जातं. या झाल्या पोलन सॅक्स. तर वृंत, त्यानंतर परागकोश आणि हे परागकोश, या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्याला आपण कोष्ठक असं म्हणतो. या कोष्ठकामध्ये असणारे हे परागकण, तर हे कोष्ठक जे आहेत या कोष्ठकामध्ये हे परागकण असतात. तर कोष्ठकामध्ये परागकण जे आहेत हे परागकण अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात आणि योग्य वेळी हे परागकोश फुटून आतील परागकण बाहेर पडतात. बघा या ठिकाणी तुम्हाला पोलन ग्रेन्स हे वेगळे झालेले दिसून येत आहेत. छायांग म्हणजेच गायनेशियम, हा जो भाग तुम्हाला दिसतोय चित्रामध्ये हा भाग आहे छायांग. तर छायांगाचे हे घटक दल म्हणजेच स्त्री केसर. ज्याप्रमाणे पुमंगाच्या एका घटक दलाला आपण पुंकेसर असं म्हणतो, त्याचप्रमाणे छायांगाच्या या घटकाला स्त्री केसर असे म्हणतात. आता हे स्त्री केसर जे आहे हे स्वतंत्र असू शकतात किंवा संयुक्त असू शकतात. या ठिकाणी या चित्रात तुम्हाला दिसते बघा, हा आहे भाग स्त्री केसराचा, छायांगाचा भाग हा. ओके. या छायांगाच्या भागामध्ये हे एक स्त्रीलिंगी दल आहे आणि हा प्रत्येक घटकाला आपण स्त्री केसर म्हणतो. तर स्त्री केसराच्या या ठिकाणी हा स्त्री केसर, या स्त्री केसराच्या वरचा जो भाग आहे याला म्हणतात कुक्षी, स्टिग्मा. त्यानंतर हा जो कुक्षीपासून निघतो तो कुक्षी वृंत म्हणजे स्टाईल. आणि या स्त्री केसराच्या मुळाशी म्हणजे हा खालचा जो भाग दिसतोय हा आहे अंडाशयाचा भाग, ओव्हरी. सो स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तर प्रत्येक स्त्री केसराच्या मुळाशी एक अंडाशय असते आणि या अंडाशयापासून या वरच्या दिशेने हा कुक्षी वृंत निघतो. या अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात आणि ही बीजांडे म्हणजेच काय आहेत, फिमेल गॅमेट एग सेल. तर
प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने या ठिकाणी काय तयार होतो, तर भ्रूणकोश तयार होतो. तर म्हणजेच या ठिकाणी ही आहे अंडपेशी. तर या भ्रूणकोशामध्ये आपल्याला ही अंडपेशी एक सेल आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके आढळून येतात. हा आहे एम्ब्रायोसॅक. एम्ब्रायोसॅक म्हणजेच काय आहे, भ्रूणकोश. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अंडपेशी असते. ही एक सेल आहे बघा, एक अर्धसूत्री किंवा एकगुणी ही अंडपेशी असते. त्यानंतर पोलार न्यूक्लियाय या 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके या भ्रूणकोशामध्ये असतात. तर प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने हा एम्ब्रायोसॅक तयार होतो, म्हणजे भ्रूणकोश तयार होतो. आणि या प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एकगुणी अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. तर पुमंग म्हणजे पुल्लिंगी दल आणि जायांग म्हणजे स्त्रीलिंगी दल. परंतु एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात. अशा फुलांना उभयलिंगी फुले असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघूया जास्वंदीचं फूल. हे जे जास्वंदीचं फूल आहे हे उभयलिंगी फूल आहे. हिबिस्कस फ्लॉवर इज अ बायसेक्सुअल फ्लॉवर्स. मीन्स व्हॉट? हिअर इज द androecium, this part is androecium. Okay, pumanga, androecium, and this part, see here, this one, and below inside this calyx there is a ovary. हा जो आतला भाग आहे हा आहे जायांगाचा भाग. तर अशा प्रकारे पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले एकाच फुलामध्ये असतात. अशा फुलांना उभयलिंगी फुले असे म्हणतात. बघा उदाहरणार्थ हिबिस्कस म्हणजे जास्वंद, मस्टर्ड फ्लॉवर म्हणजे मोहरीचं फूल, किंवा गुलाब, लिली, सनफ्लॉवर, टोमॅटो, बीन्स, आंबा, चिकू ही सगळी फुलं जी आहेत ही उभयलिंगी फुलं आहेत. म्हणजे या फुलांमध्ये एकाच फुलात पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात. तर काही फुलांमध्ये पुमंग आणि जायांग यापैकी एकच मंडल असते. अशा फुलांना एकलिंगी फुले म्हणजेच युनिसेक्सुअल फ्लॉवर्स असे म्हणतात. उदाहरणार्थ मका किंवा पपई, ककंबर म्हणजेच काकडी. मग यांना दे हॅव आयदर स्टेमेन्स ऑर द पिस्टिल. म्हणजेच पुमंग आणि जायांग यापैकी एकच मंडल त्यांच्यामध्ये असते. आणि जर पुमंग असेल तर ते नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन म्हणजे टरबूज किंवा कलिंगड, पपई, नारळ, कारली ह्या मध्ये आपल्याला एकलिंगी फुले आढळून येतात. तर नर फूल व मादी फूल हे वेगवेगळे असतात एकलिंगी फुलामध्ये. उदाहरणार्थ पपया जर आपण बघितलं तर पपईमध्ये बघा हे आहे मेल फूल म्हणजे पुमंग असणारं, पुल्लिंगी असणारं हे फूल, आणि हे आहे स्त्रीलिंगी फूल. तर काकडीमध्ये सुद्धा आपल्याला हे आहे मेल फूल आणि हे दिसते तुम्हाला हे आहे स्त्रीलिंगी म्हणजे जायांगाचा जो भाग आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी पुमंगाचा भाग असणार आहे. कोकोनट, नारळामध्ये सुद्धा आपल्याला नारळ हे सुद्धा एक एकलिंगी फूल आहे म्हणजे दोघांपैकी एकच मंडल आहे या ठिकाणी. तर हा भाग तुम्हाला दिसतोय हा आहे मेल फ्लॉवर आणि हा आहे
फिमेल फ्लॉवर, म्हणजे एकाच फुलात दोन्ही मंडल नसतात, तर दोघांपैकी एक मंडल दोघांमध्येही असतं. तर ही झाली एकलिंगी फुले. हे बघा, ककंबर इट्स ऑल्सो अ युनिसेक्सुअल फ्लॉवर. राईट इज मेल, हे जे आहे हे मेल फ्लॉवर आहे आणि हे आहे ते फिमेल फ्लॉवर आहे. मस्क मेलॉन, खरबूज, कलिंगड हे सुद्धा एकलिंगी फुलं यामध्ये आपल्याला आढळतात. कारलं, पडवळ याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकलिंगी फुले आढळून येतात. पुष्परुंती फुले, या ठिकाणी हे जे फुल तुम्ही बघितलं तर या फुलांना हा काय आहे, देठ आहे. या देठाला पुष्परुंत म्हणजेच पेडिसेल असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे ज्या फुलांना हा देठ असतो अशा फुलांना पुष्परुंती फुले असे म्हणतात. द पेडिसेल दॅट इज फ्लॉवर स्टॉक सपोर्ट्स द फ्लॉवर, आणि या देठामुळे त्या फुलाला आधार मिळतो. तर अशा प्रकारे ज्या फुलांना आधारासाठी देठ असतो त्या देठाला पुष्परुंत म्हणतात, आणि अशा प्रकारे देठ असणाऱ्या फुलांना पुष्परुंती फुले असे म्हणतात. स्थानबद्ध फुले, तर काही फुलं या ठिकाणी बघा, ही फुलं तुम्हाला दिसतील, या फुलांना देठ नाहीये बघा, खोडाला चिकटलेली आहेत ही. तर अशा प्रकारे देठ नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध म्हणजे सेसाईल फ्लॉवर्स असं म्हटलं जातं. तर ही जी फुलं तुम्हाला दिसतायत तर या फुलांना देठ नाहीये, तर अशा प्रकारची फुलं म्हणजे स्थानबद्ध फुले होत. तर वनस्पतीमधील फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे, आणि या फुलाचे वेगवेगळे जे घटक आहेत त्यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, आणि म्हणून या मंडलांना आवश्यक मंडले असे म्हणतात. तर या मंडलामार्फत परागीभवन होतं आणि त्यातून फुलाचं म्हणजे वनस्पतीचं अस्तित्व टिकून राहण्यास मदत होते, आणि त्यासाठी म्हणजेच नवीन वनस्पती तयार होण्यासाठी त्या फुलाचं परागण होणं, परागीभवन होणं आवश्यक असतं. मग परागीभवन होण्यासाठी महत्वाचे घटक कोणते, तर पुमंग आणि जायांग. तर हा जो पुमंग आहे या पुमंगाचा एक भाग म्हणजेच आपण त्याला म्हणतो घटक दल म्हणजे पुंकेसर. तर या पुंकेसराचा हा जो भाग आहे याला वृंत म्हणजे फिलामेंट म्हणतात, आणि त्याच्या टोकाशी हा परागकोश असतो. तर हे आहे जायांग. जायांगाचा हा एक घटक याला आपण स्त्री केसर म्हणतो. स्त्री केसराच्या टोकाशी स्टिग्मा म्हणजेच काय आहे, कुक्षी आहे, आणि स्त्री केसराच्या मुळाशी हा जो भाग आहे या ठिकाणी आहे अंडाशय, आणि मधला जो भाग आहे अंडाशयापासून वरच्या दिशेने हा कुक्षी वृंत निघतो. परागीभवन होण्यासाठी काय व्हावं लागतं, तर ज्या वेळेला या परागकोशामध्ये हे 4 कप्पे असतात, आणि या 4 कप्प्यामध्ये अर्धसूत्री विभाजनाने जेव्हा परागकण तयार होतात आणि योग्य वेळी हे परागकोश फुटतात आणि हे परागकण बाहेर पडतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतायत परागकण बाहेर पडले. हे परागकण बाहेर पडल्यानंतर काय होतात, तर परागण म्हणजे वारा, कीटक किंवा पक्षी यांच्या मार्फत हे परागकण जे आहेत हे परागकण परागीभवनाच्या क्रियेमध्ये काय होत आहेत बघा, तर या परागकोशातून फुटून जाऊन या कुक्षीवर पडतात. काय होत आहेत, या परागकोशातील परागकण योग्य वेळ झाल्यानंतर फुटून ते या कुक्षीवर पडतात. कुक्षीवर ज्या वेळेला हे परागकण पडतात त्यावेळेला ही कुक्षी चिकट असते. तुम्ही फुलामध्ये बघितलं असेल तर कीटक जेव्हा जातात आणि त्यातील मध घेतात म्हणजेच त्याच्यामध्ये
काय असतो, मध असतो, ही कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर हे परागकण पडल्यानंतर ते अंकुरित होतात. काय होतात, हे परागकण या कुक्षीवर पडल्यावर अंकुरित होतात. तर परागीभवन म्हणजे काय, तर या परागकोशातील हे परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होणे, याला म्हणतात परागीभवन. या ठिकाणी अशा प्रकारे हे परागकण ज्या वेळेला या कुक्षीवर पडल्यानंतर ते त्या ठिकाणी अंकुरित होतात आणि त्याच्यामध्ये 2 पुंयुग्मक तयार होतात आणि या पासून एक दीर्घ परागनलिका तयार होते. ही परागनलिका हे दोन्ही पुंयुग्मक वाहून नेते आणि बघा, हे अशा प्रकारे परागकण काय होत आहेत, वाहून या अंडाशयामध्ये म्हणजेच बीजांडातील अंडाशयातील भ्रूणकोशात ते परागकण पोहोचतात. म्हणजेच ही परागनलिका जी आहे ही या कुक्षीरुंता मार्गे बीजांडातील किंवा अंडाशयातील भ्रूणकोशात पोहोचते. त्या ठिकाणी गेल्यानंतर या परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुंयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. बघा, हे आहेत मेल गॅमेट्स. म्हणजेच काय झाले, हे 2 पुंयुग्मक जे आहेत हे 2 पुंयुग्मक कुठे सोडले जातात, या भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. आता या ठिकाणी हे परागकण पोहोचल्यानंतर बघा, स्त्रीयुग्मक त्या ठिकाणी आहे. अंडाशयामध्ये काय आहे, बीजांड असतात, त्या ठिकाणी स्त्रीयुग्मक आहे. पुयुग्मक या ठिकाणी पोहोचल्यानंतर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन युग्मनजाची निर्मिती होते. म्हणजेच ज्या वेळेला परागकोशातील परागकण कुक्षीवर पडतो आणि कुक्षीरुंता मार्गे तो जेव्हा भ्रूणकोशात पोहोचतो, त्या ठिकाणी पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये गेल्यानंतर एक पुयुग्मक या अंडाशयातील अंडपेशीशी संयोग पावतो आणि अशा प्रकारे युग्मनजाची निर्मिती होते आणि याच क्रियेला फलन असे म्हणतात. तर बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, अंडाशयातील या स्त्रीयुग्मकाशी एका पुयुग्मकाचं संयोग होऊन युग्मनज तयार झालेला आहे. तर हे झालं फलन. म्हणजेच काय, तर फर्टिलायझेशन. पोलन लँड्स ऑन स्टिग्मा. अशा प्रकारे ही परागनलिका वाढते. या परागनलिकेतून हा पुयुग्मक आतमध्ये जातो आणि पुयुग्मक व स्त्रीयुग्मक यांचा संयोग होऊन काय होत आहे, ओव्हरी स्वेल्स ॲज सीड्स रायपन, म्हणजे फलन होतं. तर अशा प्रकारे फलन ही क्रिया घडून येते. आता या प्रक्रियेमध्ये 2 पुयुग्मक भाग घेतात. बघा, हा इकडे या ठिकाणी कुक्षीवर पडला. कुक्षीवर पडल्यानंतर यातील दीर्घ परागनलिका तयार होते आणि हे आत गेल्यानंतर या ठिकाणी 2 पुयुग्मक आहेत. तर हे 2 पुयुग्मक या ठिकाणी भाग घेतात आणि म्हणून याला द्विफलन असं म्हणतात. तर एक पुयुग्मक जो आहे तो अंडपेशीशी संयोग पावतो आणि दुसरा पुयुग्मक आहे तो ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो, एंडोस्पर्म फॉर्म्स. आणि म्हणूनच या प्रक्रियेमध्ये जर 2 पुयुग्मक भाग घेत असतील, अशा प्रक्रियेला द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. आता परागण जे आहे हे आपण बघितलं, तर परागणाचे काही अजैविक घटक आहेत तर काही जैविक घटक आहेत. परागणाचे अजैविक घटक म्हणजेच वारा, पाणी, आणि परागणाचे जैविक घटक पक्षी, कीटक किंवा प्राणी.
प्राणी सुद्धा जेव्हा फिरतात त्यावेळेला प्राण्यांच्या अंगावर असणाऱ्या केसांमध्ये काही वेळेला काही बिया अडकतात, फुलांचे पुमंग म्हणजे पुंकेसर अडकतात आणि त्यांच्या मार्फतही परागण होऊ शकतं. आता जेव्हा ही परागण क्रिया एकाच फुलात घडून येते किंवा एकाच झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात. बघा, परागणाची क्रिया काही वेळेला काय होते, एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडाच्या 2 फुलांमध्ये घडते. म्हणजेच काय होत आहे, तर परागकण जे आहेत हे कुक्षीवर पडतात आणि त्या ठिकाणी पडून ते बीजांडापर्यंत पोहोचतात. तर एकाच फुलामध्ये किंवा एका झाडाच्या 2 फुलात होत असेल तर त्याला स्वयंपरागण असे म्हणतात. या ठिकाणी बघा, हे एकाच फुलातून याच फुलाच्या कुक्षीवर पडलेले आहे. आणि परपरागण म्हणजे परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. क्रॉस पॉलिनेशन. बघा, या ठिकाणी या एका फुलातील परागकण काय आहे, त्याच जातीच्या दुसऱ्या वनस्पती व दुसऱ्या वनस्पतीतील फुलामध्ये पडतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते रुजतात. हे झालं परपरागण. तर अशा प्रकारे स्वयंपरागण आणि परपरागण याच्या सहाय्याने अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या नवीन जातींची निर्मिती आज शास्त्रज्ञांनी केलेली आहे. तर फलनानंतर म्हणजेच हे परागकण जे आहेत हे या कुक्षीवर पडून कुक्षी रुंतामार्गे अंडाशयात पोचल्यानंतर या पुयुग्मकाचा स्त्रीयुग्मकाशी संयोग होतो आणि युग्मनज तयार होतो. तर या फलनानंतर बीजांड जे आहे, अंडाशयात अनेक बीजांडे असतात, या बीजांडाचं रूपांतर बीजात होतं आणि अंडाशय जे आहे या अंडाशयाचं रूपांतर हे बाहेर दिसणारं आपल्याला फळ, तर या फळामध्ये होतं. तर ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट. हे बघा, हे फूल आहे. वाटाणा जर आपण बघितला तर वाटाण्याचं हे फूल पी फ्लॉवर, हे आतमध्ये बघा ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट म्हणजेच अंडाशय जे आहे या अंडाशयाचं ही बघा ओव्हरी वॉल, ओव्ह्यूल, या ओव्हरी वॉल ही ओव्हरी जी आहे तिचं रूपांतर झालं फळामध्ये आणि बीजांड म्हणजेच ओव्ह्यूल जो आहे हा ओव्ह्यूलातला त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बीज म्हणजेच बी मध्ये होतंय. बघा, सीड्स म्हणजे वाटाणे आत तयार झालेले आहेत. जेव्हा हे फळ तयार होतं, फळ तयार झाल्यानंतर ते बीज जमिनीवर पडतं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये त्या बीज जे आहे हे मातीमध्ये रुजून, हे बघा हे सीड हे मातीमध्ये रुजतं आणि बीजातील भ्रूणपोष जो आहे या भ्रूणपोषाचा वापर करून, आता भ्रूणपोष म्हणजे काय, तर जो दुसरा पुयुग्मक ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून जो भ्रूणपोष तयार होतो त्या भ्रूणपोषाचा वापर करून आतील युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. तर बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होऊन नवीन रोपटे तयार होते, यालाच बीजांकुरण असे म्हणतात. अशा प्रकारे वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननाची क्रिया घडून येते आणि त्यामुळेच आपल्याला वनस्पतींमध्ये विविधता आढळून येते आणि वनस्पतींचं अस्तित्व या वातावरणात टिकून राहण्यास मदत होते. थँक्यू. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी PMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.